जिजाऊ मातांना अभिवादन करण्यासाठी मी पुणे येथे आले आहे। दरवर्षी सिंदखेड राजाला जाते, मात्र यावर्षी येथे येण्याचा योग आला। ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत राहून आम्ही दिलेले शब्द पाळतो। पुणेकरांना दिलेला बस आणि मेट्रो सेवेचा शब्द 100% पूर्ण केला जाईल। तज्ञांचा सल्ला घेऊन अभ्यासपूर्वक निर्णय घेतलाय, त्यामुळे नागरिकांवर कोणतीही अतिरिक्त बोजा पडणार नाही। मात्र पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे। कोयता गँग का थांबत नाही, यावर सरकारनं आत्मचिंतन करून सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे तुमच्याकडे आल्यावर ते सडेतोड टीका करत होते। मला असं वाटतं कदाचित ते अस्वस्थ असतील म्हणूनच त्यांनी तो पक्ष सोडला असेल ना। या सगळ्या प्रक्रियेचा ते भाग असतील, त्यांनी हे पाहिलं असेल म्हणून ते अस्वस्थ होऊन त्यांनी हा निर्णय घेतला असेल। आणि ते जर आज पारदर्शकपणे पुणेकरांना हे सांगत असतील तर माझी अपेक्षा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले राजकीय काही इलेक्शन्समध्ये स्टँड असतील, विचार असतील, ते बाजूला ठेवून त्यांनी लक्ष घालून ह्याच्या सगळ्याची एक पारदर्शक इन्क्वायरी लावली पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पक्षातील निष्ठावंतापेक्षा जो उमेदवार विजयी होतो तो जास्त सरस असतो। हे दुर्दैव आहे की पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणारी भारतीय जनता पार्टी, म्हणजे आज मी पुण्यात उभी आहे, पुण्यामध्ये मला नेहमी या इलेक्शनमध्ये दोन लोक नाही आहेत या प्रक्रियेमध्ये। एक तर म्हणजे बापट साहेब जे आपल्यात राहिले नाही, पण प्रकाश जावडेकरजी ज्यांच्यामुळे 2014 मध्ये आपल्याला आठवत असेल रान पेटवलं होतं काँग्रेसच्या विरोधात ह्याच भारतीय जनता पक्षाने, त्याचं कॅम्पेन अतिशय सुसंस्कृतपणे प्रकाश जावडेकर साहेबांनी केलं होतं। आज प्रकाशजी कुठे आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये? म्हणजे भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स ज्या काळ एक त्यांचा, म्हणून मी नेहमी तुम्हाला तुमचे सगळे रेकॉर्ड करून पहा, मी नेहमी म्हणते की ओरिजिनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 याच्यात खूप अंतर आहे, फक्त विनेबिलिटी। मग त्यांचे सगळे जे काही व्हॅल्यूज आहेत ते कॉम्प्रोमाइज करायची ताकद, म्हणजे आठवत असेल तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करू, काँग्रेस मुक्त भारत करू। आज काँग्रेसमधले सगळे नेते ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले ते सगळे आज भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मधून आहेतच ना आज भारतीय जनता पक्षात। आणि दुर्दैवी आहे, म्हणजे हे मी खूप जड अंतःकरणाने म्हणते, मला दुःख कुठल्या गोष्टीचं वाटलं की एक तर दोन लोकांवर हल्ला झाला, एक तर आपल्याला सगळ्यांनाच वंदनीय प्रिय विलासराव देशमुख साहेबांवर जो अतिशय खालची पातळी गाठून टीका केली गेली, आणि दुसरं कैलासवासी चव्हाण साहेब जे शंकरराव चव्हाण साहेबांवर नांदेडमध्ये झाली। आता त्यांचे देशमुख साहेबांचे तिन्ही सुपुत्रांचा मला सार्थ अभिमान आहे की अतिशय सुसंस्कृतपणे जे रितेशनेही ज्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलं, किंवा त्यांचे दोन्ही भाऊ म्हणजे अमित देशमुखांचं पण संयमाची दाद दिली पाहिजे की ते आणि धीरज जेव्हा लातूर बंद करायची वेळ आली तेव्हा ते म्हणाले नाही, लातूर बंद होणार नाही, आपण काम करत राहू। अतिशय सुसंस्कृतपणे या तिन्ही देशमुख भावंडांनी ते ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांबद्दल जे चुकीचे उद्गार, आणि ते विलासरावजी फक्त त्या तिघांचे म्हणजे वडील नव्हते, पण या राज्याचे खूप मोठे नेते, त्यामुळे अशा गोष्टीचं मी खंडन करते। पण त्याचबरोबर दुःख एका गोष्टीचं वाटतं की नांदेडला माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या सभेला जाताना म्हणाले की 70 वर्षात नांदेडमध्ये काहीच विकास झाला नाही, फक्त झोपडपट्ट्या वाढल्या, हे वाढल्या। आणि त्याच व्यासपीठावर मुख्यमंत्री राहिलेले त्यांच्या घरात 2 वेळा, म्हणजे वडीलही मुख्यमंत्री राहिले, ते स्वतःही मुख्यमंत्री झाले, आणि काँग्रेसवर आणि त्यांच्या कुटुंबात जी टीका झाली आणि त्याच्यावर कोणीही नांदेडमध्ये काहीही बोललं नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि मला खूप वाईट वाटलं की अशोकराव त्याच्यावर काहीच बोलले। काल राज ठाकरेंची सभा झाली, त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी पोस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे, तुम्ही जर खरे मराठी असाल तर तुम्ही लढा आणि मराठीच्या बाजूने मतदान करा। काल ते भाषणातही हेच बोलले, त्यांचा भाषणाचा शेवटचा भाग हाच होता, त्याच्यामुळे हे त्यांचं एक मत आहे। आणि त्यांचं म्हणणं खरं आहे की मराठी माणसांनी मराठी बाजूनीच उभं राहिलं पाहिजे। आणि तुम्ही जर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं पुस्तकं आणि भाषणं वाचली असतील तर मराठी माणूस कोण, तर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या 1 मेचा भाषणाचं जर तुम्ही वाचलं तर त्याच्यात जो महाराष्ट्रात राहतो, जो मुंबईत राहतो, तो मराठी माणूस। पुण्यात प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, काय चित्र तुम्हाला लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट पुणे।